रोह्यामध्ये श्री क्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर मूळगाव भुवनेश्वर इथं महाशिवरात्र उत्सवामध्ये भजन कीर्तन आरती सत्यनारायण महापूजा महाप्रसाद आदींसह विविध भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहामध्ये सर्व काही संपन्न होत आहे। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यामध्ये वरसे ग्रामपंचायतीमध्ये श्री क्षेत्र शिव स्वयंभू महादेव मंदिर मूळगाव भुवनेश्वर इथं महाशिवरात्र उत्सव भजन कीर्तन आरती रुद्राभिषेक शिवपाठ नित्यसेवा शिव परमार्थक आरती श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसाद आदींसह विविध भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात आणि शिवभक्तांच्या अभूतपूर्व उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। यावेळी शिवमंदिरचे पुजारी शिवभक्त कृष्णा जंगम यांनी थोडक्यामध्ये शिवमहिमा सांगितली। तसंच दिनांक 26 फेब्रुवारी बुधवारी रोजी विविध कार्यक्रम होऊन दिनांक 27 फेब्रुवारी गुरुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। तीर्थप्रसादाची वेळ सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 पर्यंत होती, तर महाप्रसादाची वेळ सकाळी 9:30 ते 2:30 पर्यंत। तर सर्व शिवभक्तांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थ आणि महिला मंडळ मूळगाव भुवनेश्वर सर्व शिवभक्तगण श्री क्षेत्र शिव स्वयंभू महादेव मंदिर मूळगाव भुवनेश्वर रोहा यांच्याकडनं करण्यात आलं आहे। आज महाशिवरात्रि माना शिव बाबा का जन्मदिन। शिव बाबा का जन्मदिन माना शिव है निराकार ज्योति स्वरूप है। लेकिन लोग कुछ करना चाहते तो उनको शरीर का आधार चाहिए, इसलिए उन्होंने ब्रह्मा बाबा के शरीर का आधार लिया। मराठीत बोला, मराठीत जाणार आहे सगळं। मग ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन ब्रह्माच्या प्रकृतीमध्ये शिव परमात्मा प्रवेश करतो आणि त्यांना राजयोग शिकवतो आणि या राजयोगाद्वारे विश्व परिवर्तन होऊ शकतो। विश्व परिवर्तन म्हणजे काय? या कलियुगाचा सत्ययुगात रूपांतर तर शिव परमात्माच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही। का? तर शिव परमात्मा जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाही, ती सदा ज्योत आहे, अखंड ज्योत आहे। जसं आपला आत्मा पण अखंड ज्योत आहे। शिव जसा अजर अमर अविनाशी आहे तसं आपण पण अजर अमर अविनाशी हो। मग शिव परमात्मा म्हणतो, मी जसा आहे तसा मला तू बघून आठवण कर। मी जसे आतली ज्योतीमध्ये ज्योत आहे तसं आत्मा बनून मला आठवण कर। तर आत्मा बनून आठवण केल्यानंतर आत्म्याचे 7 गुण इमर्ज होतात। आज मनुष्याला पाहिजे बघा 7 गुणाची आवश्यकता असते, आनंद, ज्ञान, शांती, वेग, सुख, पवित्रता, शक्ती, हे आत्म्याचे 7 गुण आहेत। मग हे आपल्यामध्येच आहे, पण त्यांना आपण बाहेर काढायचे आहे, म्हणजे सगळी सुख संपत्ती आपल्याला ॲटोमॅटिक प्राप्त होते। तर शिव परमात्मा म्हणतो, मी जसा आत्मा आहे तसं आत्मा म्हणून मला बोलतो, तर स्वतः आपण पावन होतो आणि विश्वसुद्धा पावन होतो। हेच राजयोग आहे। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।